शिरगावच्या नयनरम्य किनारपट्टीवर आयोजित पालघर मिनी सरस 2026 आणि ग्लोबल कोकण महोत्सव यांचा उत्साहपूर्ण शुभारंभ 2 टप्प्यात पार पडला। 18 फेब्रुवारीला महिला स्वयंसहायता समूहाच्या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांच्या हस्ते झाले। तर आज 19 फेब्रुवारीला महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून तो 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत नागरिकांसाठी खुला राहणार आहे। या प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यातील एकूण 102 महिला स्वयंसहायता समूह सहभागी झाले आहेत। त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील 73, रत्नागिरी 12, ठाणे 7, रायगड 5, पुणे 2 तसेच नाशिक, जळगाव व कोल्हापूर येथील प्रत्येकी एक समूहाचा समावेश आहे। सुमारे 80 स्टॉल हस्तकला व इतर उत्पादनाचे असून 20 स्टॉल विविध खाद्यपदार्थांसाठी आहेत। मेळाव्यात कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थांसह आधुनिक पदार्थांचे विविध अनुभवायला मिळत आहेत। शिरवाळे, पातोळे, घरगुती मसाले, लोणची, पापड, सोलकढी, कोकम सरबत तसेच विविध पदार्थ तसेच विविध शाकाहारी व मांसाहारी जेवणाला विशेष मागणी आहे। हस्तकलेच्या विभागात खादीच्या पिशव्या, कापडी बॅग, वारली पेंटिंग, बांबू व लाकडी कलाकुसर, आदिवासी दागिने, हातमागावरील वस्त्रे, निरगुडीचे तेल, आयुर्वेदिक उत्पादने, नैसर्गिक साबण, अगरबत्ती, मेणबत्त्या व सजावटीच्या वस्तूंनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे। जिल्हा परिषदेमार्फत आगामी अर्थसंकल्प सादरीकरणासाठी 100 कापडी पिशव्यांची ऑर्डर स्वयंसहायता समूहांना देण्यात आली असून यामुळे महिलांना थेट व्यवसाय संधी उपलब्ध झाली आहे। उद्घाटनाप्रसंगी ग्रामीण महिलांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे। दोन्ही कार्यक्रम एकत्र आल्यामुळे पर्यटकांची संख्या व विक्रीत वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। मागील 2 वर्षात 15 ते 20 लाख रुपयांची विक्री झाली होती। यंदा त्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। 19 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात किनारपट्टी विकासासाठी व्यापक आराखडा मांडण्यात आला। शिरगाव, केळवा, सातपटी, माहीम, चिंचणी, बोर्डी, नांदगाव, वडराई, एडवण, उसरणी, अर्णाला आणि वसई या भागांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। सुरक्षा, स्वच्छता व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात किनारपट्टी विकासाला गती देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग आणि विविध दळणवळण प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा कायापालट होईल तसेच स्थानिक युवक व शेतकऱ्यांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। हरित पालघर संकल्पनेअंतर्गत जिल्ह्यात 12 कोटी झाडे लावण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले। वणव्यांवर नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान, AI व ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले। ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव ठरणारा हा मेळावा पालघर जिल्ह्याच्या आर्थिक, पर्यटन व सामाजिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। ग्लोबल कोकण हे भव्य प्रदर्शन आपल्या इथं शिरगावला होत आहे आणि त्याला जोडूनच पालघर मिनी सरस हे दोन्हीचं छान मिलाप आपण इथं केलेलं आहे। पालघर सरस दरवर्षी होतं, पण हे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे समुद्रकिनारी बीच महोत्सवाच्या सोबत म्हणजे ग्लोबल कोकणच्या हे भव्य आयोजन असतं त्याच्यासोबत आपण हे पालघर मिनी सरस केलेलं आहे। दोघांचा एकामेकांना फायदा होऊ शकतो। इकडे येणारे नागरिक आहेत तेच इकडेही आकर्षित होतील आणि ग्लोबल कोकणसाठी येणारे सगळे नागरिक आहेत ते सगळे मिनी सरससाठी उपयोगी पडतील असं दोन्हीचा मिलाप केलेला आहे। फूड स्टॉल खूप मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत। प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरीपासून कोल्हापूरपासून ते अगदी सातपाटीपर्यंत असं सगळं वैशिष्ट्य खाद्यपदार्थांची रेलचेल असं इथं आहे। सर्व स्टॉलधारक आमच्या महिला उत्साहात आहेत आणि 5 दिवसात मोठ्या प्रमाणावर विक्री होईल, त्यांच्या मनाला उठाव होईल चांगला आणि पर्यटक त्याचा आनंद घेतील असा विश्वास आहे।
पातोळे करायला फक्त त्यांना पानं नाही आहेत. ते माईला बघते हळदीची पानं मिळत असेल तर ते पातोळी पण ठेवते. स्वतः डेव्हलप केलेली आहे का तुम्ही? पारंपरिक आहे. पण मग पूर्वी कसं करायचे ते? असं घरात असतं लाकडी असतं आपल्याकडे. हे तुम्ही कुणी डेव्हलप करून दिलं? मशीन रत्नागिरीत मिळतं सर. आणि लाकडाचं ते जसं आपण शेवेचा असतो ना तसंच तेव्हा ते जास्त कम्युनिटी कुकिंग किती सुंदर आहे बरं का. मला मी पहिला चम्मच द्या नंबर जातोय म्हणजे सांगायला लोकांना 11 नंबर चमचा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.